बीडमधील ओबीसींच्या महाएल्गार सभेच्या बॅनरवर हाकेंचा फोटो नाही। भुजबळांच्या घोषणेनुसार 28 सप्टेंबरला बीडमध्ये ओबीसींची महारॅली, मात्र ओबीसी महारॅलीतील बॅनरवर हाकेंचा फोटो नसल्यानं चर्चांना उधाण। कुणबी समाजाचा 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाविरोधात मोर्चा। या मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा पाठिंबा। किती दिवस एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा एल्गार, प्राध्यापक अभियंत्याची कन्नड ते मुंबई पायीवारी, हैदराबाद गॅझेट लागू करून एसटीमध्ये आरक्षण देण्याची मागणी। भंडाऱ्यात विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सकल ओबीसी महामोर्चा समन्वय समितीची बैठक। सकल ओबीसींच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे म्हणत विजय वडेट्टीवार आक्रमक। एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा एल्गार, प्राध्यापक अभियंत्याची कन्नड ते मुंबई पायीवारी, हैदराबाद गॅझेट लागू करून एसटीमध्ये आरक्षण देण्याची मागणी। शरद पवारांची राष्ट्रवादी उद्या सांगलीत शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याचा निषेध करणार। सुप्रिया सुळेंसह महत्त्वाचे नेते उद्या सांगलीत जाणार। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। जयंत पाटील यांच्यावरील खालच्या पातळीवरील टीका केल्यानंतर निषेध आंदोलन। सोलापूर शहरातील अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकासमोर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। पडळकरांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये काल पत्रकारांवर हल्ला झाल्यानंतर जनमानसातून निषेध। घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा मातंग समन्वय समितीच्या वतीनं घोषणाबाजी करत आंदोलन। पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कठोर कारवाई करण्याची मागणी। नाशिकच्या मालेगावमध्ये जन्म प्रमाणपत्रातील घोटाळा प्रकरणी अस्तित्वात नसलेल्या आजोबांच्या नावावर जन्म प्रमाणपत्र काढल्याचं समोर, पण मालेगावातील सगळी जन्म प्रमाणपत्र घोटाळे रद्द केल्याची सोमय्यांची माहिती। किरीट सोमय्यांकडून प्रकरणावर भाष्य, घोटाळ्यावर गुन्हे दाखल। पुण्याच्या खडकवासला धरणातून विसर्ग सुरू केल्यानं कपडे धुण्यासाठी गेलेले नागरिक अडकले। नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला घरातील कपडे आणि गोधड्या धुण्यासाठी खडकवासला धरणाच्या प्रवाहात गेले होते। प्रवाहात अडकलेल्या 30 ते 40 नागरिकांना पोलिसांनी बाहेर काढलं। पुण्यातील गुडलक चौकात 7 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन। 2 वर्षापासून सारथी, बार्टी, महाज्योती फेलोशिप मिळत नसल्यानं आंदोलन। उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्याची तब्येत बिघडली। आंदोलनस्थळी रोहित पवारांनी दिली भेट। भाद्रपद बैलपोळ्यानिमित्तानं अजित पवारांनी बैलजोडीचं पूजन केलं। पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी आणि बैलप्रेमींचा होता आग्रह। बैलजोडीचा कासरा धरण्यास नकार दिल्यानंतरही आग्रहाखातर अजित पवारांनी बैलजोडीचा कासरा हाती घेतला। मंत्री पंकजा मुंडे यांची बीडच्या पाटोदा शहरातील शिव महापुराण कथेला उपस्थिती। बीडच्या पाटोदा शहरात भगवान बाबांच्या जयंतीनिमित्तानं समाधान महाराज शर्मा यांची शिव महापुराण कथा। भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद। 216 निवेदनं प्राप्त। भोयर यांच्या हस्ते पालकमंत्री जनता दरबार पोर्टलचंही उद्घाटन। नाशिक शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात। गिरीश महाजनांकडून सुरू असलेल्या कामाची पाहणी। नाशिकच्या राजापूरमध्ये रिमझिम पावसामुळे कोथिंबीर पीक खराब झाल्यानं पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांनी कोथिंबीरीच्या पिकावर फिरवला रोटावेटर। धाराशिवमध्ये पावसामुळे 1.5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे पूर्ण। अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। साताऱ्यात मुसळधार पाऊस। पावसाचा सोयाबीन, मका, उडीद, मूग पिकाला मोठा फटका। दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणखटाव तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 16,21,000 एकरावरील पिकांचं नुकसान। नवीन लागवड केलेली केळी पाण्याखाली गेल्यानं शेतकरी चिंतेत। सरकारनं त्वरित पंचनामे करून मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये पावसामुळे मढी शिरपूर परिसरातील कांदा, सोयाबीन, तूर, बाजरी आणि उडीद पिकाचं प्रचंड नुकसान। नदीकाठी असलेली पिकं वाहून गेली। अनेकांच्या शेतात 1.5 ते 2 फुटापर्यंत साचलं पाणी। सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर भागात मुसळधार पाऊस। पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अनेक ठिकाणी पुलावरून वाहतंय पाणी। जनजीवन विस्कळीत। बीडच्या परळी तालुक्यातील वानटाकळी शिवारात शिरलं पाणी। शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। 3 दिवसापूर्वीच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या भागाची केली होती पाहणी, मात्र अजूनही पंचनामे नाही। धाराशिवच्या उमरगा परिसरात 2 दिवसापासून मुसळधार पाऊस। बेनीतुरा नदीला पूर। नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सोयाबीनमध्ये गुडघाभर पाणी। साताऱ्याच्या खटाव तालुक्यात मागच्या 2 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे येरळा नदीसह नाल्यांना पूर।
येरळवाडी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यावरून पहिल्यांदाच 6170 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. लातूर जिल्ह्यातील निम्न तेरडा आणि मांजरा धरणाचे दरवाजे उघडले. विसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी निम्न तेरडाचे 8 तर मांजरा धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले. परभणीच्या सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू. दुधना नदीला पूर. मानवट तालुक्यातील टाकळी निलवर्ण इथे पुलावरून पाणी. शाळकरी मुलांची कसरत. सांगोला तालुक्यातील कडलासमध्ये मुसळधार पाऊस. पावसाचं पाणी भटक्या विमुक्तांच्या वस्तीत शिरलं. दिग्विजय पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्तांना मदत. नाशिकच्या येवला तालुक्यातील गारखेडा इथल्या रस्त्याची दुरवस्था. विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत जाण्याची वेळ. गारखेडा गवंडगाव रस्ता दुरुस्त करा, अन्यथा मुलांना शाळेत पाठवणार नाही, पालकांचा पवित्रा. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिरापूरमध्ये जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून गेला. नाशिक जिल्ह्यात टोमॅटोला कवडी मोल भाव मिळत असल्यानं टोमॅटो फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ. येवल्यातील पिंपळगाव बसवंतमधील शेतकऱ्यांकडून रस्त्यावर टोमॅटो फेकत रोष व्यक्त. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे डेरवण रस्त्याची दुरवस्था. दरवर्षी खड्डे भरण्याचं काम करूनही काम निकृष्टच होत असल्यानं नागरिक संतप्त. नाशिकच्या इगतपुरीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. अनेक ठिकाणी उड्डाणपुलाचं काम संथ गतीनं सुरू, तर पिंपरी फाट्याजवळील उड्डाणपुलावर रस्त्याच्या कडेला रेती साचल्यानं अपघातांना निमंत्रण. नागरिकांचा संताप. गोवा सीमेवर धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीला वनतारामध्ये पाठवलं जाणार. येत्या आठवड्यात बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब केलं जाईल. आमदार दीपक केसरकर यांची माहिती. वाशिम जिल्ह्यात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात. मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग. उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात. नागपुरात नवरात्री आणि धम्मचक्र दिनाचं औचित्य साधत महापालिकेकडून 110 बसेसची सोय. दीक्षाभूमीहून ड्रॅगन पॅलेससह इतर मार्गांवर 90 तर कोराडी ते सीताबर्डी दरम्यान 20 बस धावणार. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राममध्ये राज्यस्तरीय गांधी विचार शिबिर. किसान अधिकार अभियानचे प्रमुख प्रेरक अविनाश काकडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन. राज्यातील 13 जिल्ह्यांमधून 60हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील डोंगरला गावातील रोपवाटिकेत मोठ्या प्रमाणावर रोपं नष्ट झाल्याची घटना. 26,000 रोपटी नष्ट प्रकरणात विभागीय अधिकाऱ्यांकडून चौकशी. अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातून होणाऱ्या मत्स्य निर्यातीला फटका. कोकणातून अमेरिकेत होणारी मत्स्य निर्यात 40% घटली. मासळीचे दर 50% वाढले. सरकारकडून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू. सोनं चांदीच्या दरात वाढ सुरू. सोन्याच्या दरात 750, चांदीच्या दरात 1700 रुपयांची वाढ. सोनं 1,11,450 तर चांदी 1,31,500 रुपयांवर. दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि शेतकरी मेळावा संपन्न. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न. कार्यक्रमात कृषी क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान. नंदुरबारच्या कल्लेखेत पाडामधील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाची बदली झाल्यानं विद्यार्थ्यांना अश्रू अनावर. सर्वच विद्यार्थ्यांनी टाहो फोडल्यानं शिक्षकही भावूक. हिंगोलीतील औंढा नागनाथ तालुक्यातील असोंदा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका कल्पना हलगे यांची 7 वर्षांनंतर बदली. नव्या ठिकाणी रुजू होण्याआधी निरोप देताना चिमुकल्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनाही अश्रू अनावर. चंद्रपूर मनपाच्या वतीनं दर शनिवारी राबवला जातोय दप्तराविना शाळा उपक्रम. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असल्यानं विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकावर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. रेल्वे प्रशासनानं लवकरच उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, प्रवाशांची मागणी. नंदुरबार जिल्ह्याला सातपुड्याशी जोडणाऱ्या देवगोई घाटात प्रशासनाकडून उपाययोजना. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत देवगोई घाटात संरक्षण जाळीचं काम अंतिम टप्प्यात. बीडच्या अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी महोत्सवाची तयारी पूर्ण. सकाळी 4:30 वाजता विधिवत पूजा करत भाविकांसाठी मंदिर खुलं केलं जाणार. 10 वाजता घटस्थापना केली जाणार. मंदिर परिसरात 32 सीसीटीव्ही कॅमेरे लावले. जळगावात देवीच्या स्थापनेसाठी सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाची तयारी पूर्ण. स्टेज उभारणीचं आकर्षक सजावट करण्यासाठी मंडळांची लगबग. गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी मैदान तयारीचं काम सुरू. नागपूरच्या कोराडीमधील जगदंबा महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू. मंदिरात यंदा 5,551 घंटा बसवण्यात आल्या. भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था. पुण्याच्या चतुशृंगी मंदिर नवरात्र महोत्सवाची तयारी सुरू. उद्या सकाळी 8:30 वाजता मंदिर व्यवस्थापक विश्वस्त रवींद्र अनगळ यांच्या हस्ते घटस्थापना होणार. 9 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन.
बीडच्या परळीमध्ये घर नावावर न केल्याच्या रागातून मुलाकडून आईची दगड घालून हत्या, मुलगा चंद्रकांत कांगणेला परळी ग्रामीण पोलिसांकडून अटक. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरी करणारी टोळी जेरबंद, झारापच्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारी टोळी इंदापूरमधील असल्याचं तपासात निष्पन्न. 5 जणांकडून तब्बल 27 एटीएम कार्ड, 4 मोबाईल, कार आणि इतर साहित्य जप्त. वर्धेच्या हिंगणघाटमध्ये गांजाची विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई. 2 आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तर 1 किलो गांजा, दुचाकी, मोबाईलसह 1,41,000चा मुद्देमाल जप्त. अमरावतीत एका महाविद्यालयातील प्राचार्याचा महिलेवर अत्याचार, पदोन्नतीचा आमिष देत प्राचार्याकडून महिलेवर अत्याचार. अमरावतीच्या नांदगाव पेठ पोलिसात तक्रार दाखल. वाशिमच्या रिसोडमधील दुकान फोडून मोबाईल लंपास करणाऱ्या चोराला अटक, तब्बल 7,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. विरारमध्ये रेती माफियांवर वसईतील तहसीलदारांची कारवाई. विरारमधील कचराळी, शिरगाव, कारगिल, वैतरणा या ठिकाणी कारवाई. बुलढाण्याच्या खामगावात ड्रेनेजसाठी खोदलेल्या नाल्यात कार उलटल्यानं अपघात. अपघातात कार चालक डॉक्टर ब्रह्मानंद टाले गंभीर जखमी. कंत्राटदारावर कारवाईची मागणी. केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकारानं रत्नागिरी जिल्ह्यात 781 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार. शेतकऱ्यांना फायदा होणार. पूर्ण शहरातील चौकात नगरपालिकेनं खोदलेला खड्डा नागरिकांसाठी धोकादायक. रस्त्यावरील खड्ड्यामुळे नागरिकांना त्रास. प्रशासनानं तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी. पाटणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचा शुभारंभ. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीचं वाटप. कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. गेल्या 20 मिनिटांपासून पाऊस सुरू. कल्याणमधील पत्री पुलावर एसटी महामंडळाची बस बंद पडली. बस बंद पडल्यानं मोठी वाहतूक कोंडी. वाहनांच्या लांबच लांब रांगा.